राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटींचा पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, त्यानंतर या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार आणि त्याचबरोबर पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं। आणि त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, त्यानंतर रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून आता लवकरच या ठिकाणी पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी बऱ्याच अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रतीक्षा आहे की आमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा बघायला मिळत आहे। सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी लक्ष लागले आहे की आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार। जर या ठिकाणी तुमच्या देखील खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल किंवा तुमच्या खात्यावरती कमी रक्कम या ठिकाणी जमा झाली असेल आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे कधी जमा होणार आणि पीक विम्याची देखील रक्कम आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, अशी प्रतीक्षा तुम्ही देखील या ठिकाणी करत असाल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। कारण की या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका, आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर तुमच्या खात्यावरती जर नुकसान भरपाई जमा झाली नसेल तर नुकसान भरपाई कधी जमा होणार, त्यानंतर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर रब्बी अनुदान कधी जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम कधी जमा होणार, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत। आणि त्याचबरोबर आता अजून एक अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता या ठिकाणी पाहू शकता सरकारने काय सांगितलं होतं तर नुकसान भरपाईच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी आणि रब्बी अनुदानाच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं होतं की फार्मर आयडी अनिवार्य आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असं सरकारने सांगितलं होतं। मात्र या ठिकाणी जर बघायला गेलं तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आयडी असून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा झाले नाहीत। जर तुमच्याकडे देखील या ठिकाणी फार्मर आयडी असेल आणि तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नसेल तरी देखील तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही, याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण बघणारच आहोत। आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी एकंदरीत जर बघायला गेलं तर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। आता काल बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आणि त्यानुसार आता आज देखील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानुसार आता आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जर जमा झाली नसेल तर नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे कधी जमा होणार आणि पीक विम्याची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता सुरुवातीलाच या ठिकाणी फार्मर आयडी संदर्भातील एक छोटीशी अपडेट आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू। तर या ठिकाणी पाहू शकता सर्व शेतकरी बांधवांना विनम्र आव्हान करण्यामध्ये येत आहे की सप्टेंबर 2025 मधील या ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे ती नुकसानीची जी भरपाई आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि रब्बी अनुदानाचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून आता पीक विम्याचे देखील पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। आता या ठिकाणी अनुदानाच्या आणि नुकसान भरपाईच्या लाभाकरिता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेतले नसतील
नसतील तर त्या शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी अनुदानाच्या लाभाकरिता, नुकसान भरपाईच्या लाभाकरिता आणि पीक विम्याच्या लाभाकरिता तात्काळ फार्मर आयडी काढून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। आता सरकारने काय सांगितलं होतं तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई किंवा अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत। आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्यामुळे सरकारने त्याच्यासाठी देखील एक महत्त्वाची घोषणा केली होती आणि त्यानंतर सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी। जर आता तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर कसलीच काळजी करू नका, ई-केवायसी करून घ्या। आता बघा, काही जागेवरती म्हणजेच की काही ठिकाणी आता ई-केवायसी करण्यासाठी देखील अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी फार्मर आयडी देखील काढू शकता। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर नुकसान भरपाईच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी आणि रब्बी अनुदानाच्या लाभासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे। आणि जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ई-केवायसी करू शकता। जर त्या ठिकाणी ई-केवायसी होत नसेल तर तुम्ही फार्मर आयडी काढू शकता। अशा पद्धतीचं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये आले आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी अशी देखील आपल्याला घटना बघायला मिळत आहे की आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे तरी देखील त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। तर अशा शेतकऱ्यांनी काय करावे तर बघा, आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले असले तरी त्यांच्या खात्यावरती पैसे म्हणजेच की जमा झाले नाहीत। याचं कारण म्हणजे त्यांच्या फार्मर आयडी मध्ये काहीतरी या ठिकाणी चुका असतात, म्हणजेच की तांत्रिक या ठिकाणी अडचणी असू शकतात। त्यामुळे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, आता ज्या शेतकऱ्यांकडे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहे आणि त्यांच्या खात्यावरती ₹1 सुद्धा जर या ठिकाणी जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी मधील चुका दुरुस्त करून घ्याव्यात असे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देखील काय सांगण्यामध्ये आलं आहे, तुम्ही या ठिकाणी फार्मर आयडी काढून घ्या। फार्मर आयडी नसेल तर ई-केवायसी करा। जर ई-केवायसी होत नसेल तर फार्मर आयडी काढणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी मधील काही तांत्रिक चुका दुरुस्त करून घ्याव्यात असे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। अशा पद्धतीची ही फार्मर आयडी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आता त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि तुमच्या खात्यावरती किती रक्कम या ठिकाणी जमा होणार आणि कधीपर्यंत जमा होणार ते देखील तुम्हाला बघायलाच मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी पाहू शकता, आता राज्य सरकारच्या माध्यमातून कितीतरी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं। यामध्ये आता नुकसान भरपाई किती रुपये मिळणार तर बघा, सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली असून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8,500 रुपये मिळणार आहे। आणि या ठिकाणी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः 25,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जर आज तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जर जमा झाली नाही तर उद्या होईल, जर उद्या झाली नाही तर परवा दिवशी होईल। कारण की या ठिकाणी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार ते देखील आपण सविस्तर जिल्ह्यांची यादी म्हणजेच की आपण बघणार आहोत। आणि त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील। सविस्तर यादी मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा होत असून आता पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नुकसान भरपाई किती तर हेक्टरी 8,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये। म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर नुकसान भरपाईची रक्कम साधारणतः या ठिकाणी 25,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। कोणत्या ह्याच्यासाठी तर कोरडाव क्षेत्रासाठी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, आता नुकसान भरपाईच्या पाठोपाठ रब्बी अनुदान देखील या ठिकाणी सरकारने जाहीर केले आहे। राज्यातील शेतकऱ्यांना पेरण्यासाठी खते, बी बियाणे खरेदीसाठी सरकारच्या माध्यमातून रब्बी अनुदान या ठिकाणी देण्याचा निर्णय जाहीर झाला असून आता रब्बी अनुदानाचे देखील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता रब्बी अनुदान तुमच्या खात्यावरती किती या ठिकाणी जमा होणार तर बघा, सरकारने हेक्टरी 10,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये। म्हणजेच की साधारणतः 30,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे
पैसे देखील या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळत आहे। आता या ठिकाणी जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सध्या तरी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की नुकसान भरपाई जमा होत आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा होत आहेत, मग पीक विमा कधी मिळणार? तर याचं उत्तर देखील या ठिकाणी समोर आलं आहे। आता बघा सरकारने काय सांगितलं होतं, तर या ठिकाणी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा होईल असं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासन देण्यामध्ये आलं होतं आणि त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार? तर ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा भरला असेल, ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। किती पीक विमा मिळणार? तर बघा हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्याची घोषणा सरकारने केली आहे। 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजेच की साधारणतः 51,000 रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता नेमका पीक विमा कधी मिळणार? तर या ठिकाणी आता अहवाल सादर होत आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी अहवाल सादर झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। साधारणतः अजून 10 ते 15 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल। मात्र सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होत आहे। आता बघा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम कधीपर्यंत जमा होणार आणि अशा शेतकऱ्यांनी सर्वात आधी म्हणजेच की लवकरात लवकर या ठिकाणी नुकसान भरपाईचा आणि रब्बी अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी काय केले पाहिजे ते आपण बघूयात। फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आणि त्यानंतर आपण जिल्ह्यांची देखील यादी बघणार आहोत आणि त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। सविस्तर जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकर पैसे जमा होणार आहेत। आता प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले होते, त्यामधील पहिलं महत्त्वाचं काम आता सर्वांना माहीत झालं असेल ते म्हणजेच की शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावे। आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे या ठिकाणी फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी KYC केली तरी काही हरकत नाही। म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले नाही तर त्या शेतकऱ्यांनी त्वरित KYC पूर्ण करावी जेणेकरून त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर अशा शेतकऱ्यांनी पहिलं महत्त्वाचं काम काय करावं तर KYC करावे। हे झालं पहिलं महत्त्वाचं काम आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजेच की या ठिकाणी आता जे पैसे आहेत ते फक्त या ठिकाणी आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता पहिलं महत्त्वाचं काम काय आहे तर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांनी KYC करावे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं असं आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आलं आहे आणि ही 2 कामे केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर तुम्ही ही 2 कामे केली असतील आणि अद्याप देखील तुमच्या खात्यावरती पैसे मग या ठिकाणी जमा झाले नसतील तरी देखील तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून ही जी रक्कम आहे म्हणजेच की नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम साधारणतः या ठिकाणी 10 ते 15 दिवस शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे म्हणजेच की या ठिकाणी आता आज बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील, उद्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी होतील, कारण की सरकारने असं सांगितलं आहे की साधारणतः
10 ते 15 दिवस त्या ठिकाणी पैशांचे वाटप होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर या 10 ते 15 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जातील। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। मात्र सरकारने सांगितलेले कामे तुम्ही पूर्ण केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा कोणती कामे करायची ते सांगत आहे। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे जर फार्मर आयडी नसेल तर KYC करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्याचबरोबर आता बघा येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता। त्यानंतर तहसील मध्ये जाऊन तुम्ही तलाट्याशी देखील या ठिकाणी संपर्क साधू शकता असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे। आता बघा या ठिकाणी काही जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या खात्यावरती देखील रक्कम कधी जमा होणार हे तर आता तुम्हाला माहीतच झाले असेल। तर आता बघा या ठिकाणी आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 577 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाला आहे। ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती काय जमा होत आहे तर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि पीक विम्याची रक्कम देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई पोटी 577 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि त्यानुसार ही रक्कम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि त्याचबरोबर रब्बी अनुदानापोटी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 708 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर केला होता। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील साधारणतः 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत। यामध्ये सोलापूर असेल, जालना असेल, त्यानंतर या ठिकाणी आता अकोला असेल, त्याचबरोबर धाराशिव असेल, त्यानंतर परभणी असेल, एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी नाशिक आहे। म्हणजेच की अशा साधारणतः 35 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे आता राज्यातील कोणत्याच शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा होत असून लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण करून घ्यावी आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे देखील अत्यंत आवश्यक असणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे की साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये या ठिकाणी पैशांचे पूर्णपणे वाटप होणार असल्यामुळे या 10 ते 15 दिवसांच्या तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। जर 10 ते 15 दिवसांमध्ये पैसे या ठिकाणी जमा झाले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकतात। म्हणजेच की या ठिकाणी तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता आणि तहसील मध्ये जाऊन तुम्ही तलाट्याशी देखील या ठिकाणी संपर्क साधू शकता। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।